बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कोल्हापुरात हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे. हिंदूंच्या जीवित संपत्ती आणि धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारताने ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आलं. यावेळी बांगलादेशच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वी पण बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या पुजाऱ्यांच्यावर अत्याचार झाला, त्यावेळी पण आपण इथं आंदोलन केलं. म्हणजे आज म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सोपवायला नको. आज आपण बघतोय जगभरामध्ये आपल्या हिंदूंच्यावर हल्ले होतात. पाकिस्तानमध्ये असू दे, बांगलादेशमध्ये असू दे, पूर्वी तिथली मंदिरं जाळली गेली, हिंदूंची घरं पण जाळली गेली. आज तिथं मूर्त्या, दुर्गादेवीच्या मूर्त्या फोडल्या जातात, तरी पण आपण शांत आहे. म्हणजे आज आपल्या हिंदूंना वाली या जगामध्ये कोणी नाही बांधलो. आज आपण हिंदू एकत्र आलो तरच ह्याला कुठं तर आळा बसणार आहे. आणि हे सगळं कुठं तर थांबवायचं असलं तर हिंदू राष्ट्राच्या स्थापनेशिवाय पर्याय नाही. आज आमची मागणी आहे की ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये अत्याचार चालू असताना जे इथे पुरोगामी डाव्या आघाडी जी काय शांत आहे, ज्यावेळेला गाझापट्टीवर आणि पॅलेस्टाईनवर ज्यावेळेला इस्रायलनं हल्ला केला त्यावेळी बिंबीच्या देटापासून ही वर्ल्डात कॅन्डल मार्च काढून ही रस्त्यावर उतरली होती. पण आज कुठं पण आपल्या त्या जगभरामध्ये हिंदूंच्यावर हल्ला होऊ दे, ही कधी रस्त्यावर उतरली नाही. प्रथम मी त्यांचा निषेध करतो. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारनं कडक भूमिका घ्यायला पाहिजे. थेट सैनिकी कारवाई त्या बांगलादेशवर करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव त्यांच्यावर आणायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तर आंतरराष्ट्रीय दबाव त्यांनी आणायलाच पाहिजे आणि थेट त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.